नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर दिवाळीमुळे मला फोटोशूट करायचे होते, तर एवढी घाई होती. मग सकाळी नाश्त्याला काय बनवायचं, मग मी पटकन होईल असं उपीट बनवलं. कारण आरूचं फोटोशूट, माझे फोटोशूट, तर मग खूप टाईम लागतो आणि आरूचं फोटो काढणे म्हणजे ना खूप अवघड आहे. ते दगडावरती डोकं आपटून घेतलेलं बरं, पण फोटो काढलेलं बरं नाही, अशी गत झालेली आहे. तर मी रवा भाजायला ठेवूसर तोपर्यंत साईडला पाणी गरम करायला ठेवून दिलं आणि आपल्याला हे जास्त लाल होऊन द्यायचं नाही, मीडियममध्येच होऊन द्यायचं आहे. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आणि शेंगदाणे असतात ना, तर ते आपल्या तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तेल माझं थोडंसं म्हणजे तापलं नव्हतं, एवढी घाईमध्ये होते ना, तर तेल तापलं का नाही याच्याकडे लक्षच नाही दिलं. मग तेल तापत आलं, मग शेंगदाणे ह्याला छान असं लाल करून घेतले मी. आणि नंतर शेंगदाणे आपले लाल झाले ना की ते बाजूला काढून द्यायचे आणि नंतरच फोडणी द्यायची आपल्याला. तर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मी लगे मोहरी टाकून घेतली, त्याच्यानंतर टाकलं जिरा आणि लगे आपल्याला कढीपत्त्याची फोडणी घ्यायची आहे. तर हे छान असं मिक्स करून द्यायचं आणि लगेच कांदा टाकून घ्यायचा. त्याला छान कांदा सोनेरी कलरचा होऊसर त्याला आपल्याला परतायचा आहे. तर दिवाळीची सगळ्यांची जोरदार चालू आहे. तर फोटोशूट करायचं, कारण कसं आपलं चॅनल आहे ना, तर फोटोशूट करावंच लागतं, म्हणून फोटोशूट करायचं आहे. तर आपलं कसं आरू पण लहान आहे अजून, जशी जशी मोठी होत जाते ना, मग तसं तसं आठवणी आपल्याला ठेवायच्या असते ना, त्यासाठी फोटो काढून घ्यायचे असते. हिरवी मिरची मी टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करायचं. हिरवी मिरची लांब लांब कापले तरी चालेल किंवा छोटे कापले तरी चालतात, कारण उपीट जास्त तिखट नसतं आणि तिखट छान पण लागत नाही. तर त्यानंतर लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून उपीटाला छान अशी चव येते. कारण कांदा आणि टोमॅटोमध्ये मीठ गेलं ना तर छान चव येते त्याला. तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, अंदाजे टाकायचं, जास्त खारट पण नाही करायचं. तर ह्या प्रकारे आपलं मिश्रण सगळं असं छान तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे भाजलेला रवा आहे ना, तर तो मिक्स करून टाकायचा. तर नाश्त्यामध्ये मला उपीट खूप आवडतं, कारण हे पटकन पण होतं आणि आपण घाईमध्ये असेल ना तर हे पटकन तयार होतं, म्हणून मला उपीट खूप आवडतं. तर याला पाणी जास्त प्रमाणात नाही टाकायचं आणि पाणी याच्यात नेहमी गरम करूनच टाकायचं. जर आपण थंड पाणी टाकलं ना तर त्याचा पूर्ण गाळ होतो, म्हणून नेहमी गरम पाणीच टाकायचं. तर अशा प्रकारे मी उपीटमध्ये गरम पाणी टाकून घेतलं, छान मिक्स करायचं, अंदाजे टाकायचं. जास्त पाणी टाकल्यानंतर पूर्ण गिजगा होतो त्याचा आणि ते खायला पण छान लागत नाही. जेवढं कोरडं कोरडं होईल ना तेवढं छान लागतं. तर ह्याला झाकण पण ठेवायचं नाही, सारखं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते लगेच त्याच्यामधलं पाणी पण आटून जातं. तर त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजले होते ते त्याच्यावरनं टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकायची. हे दोन्ही पण लक्षात ठेवायचं, कधी पण वरनं टाकायचं आणि लिंबू पण झाल्यानंतरच पिळून घ्यायचा. याला एक वेगळीच भन्नाट टेस्ट येते. काही लोक उपीटमध्ये लिंबू टाकत नाही, पण लिंबू टाकून बघा, एवढं भन्नाट टेस्ट येते ना. उपीट बनवून रेडी झालेलं आहे. तर मी आता नाश्ता करून घेते. तर आता वाजलेले आहेत 11, त्यानंतर मला फोटो पण काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, कारण फोटोशूट करताना जे मस्ती मजाक जे झालेलं आहे ना, तर ते सर्व मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर ड्रेस कसा वाटत आहे मला, तर साडी पण घेतलेली आहे, पण लक्ष्मीपूजन दिवशी साडी घालणार आहे. आणि हा ड्रेस असाच फोटोशूट करण्यासाठी घेतला, तर एकदम असं मला खूप आवडलं, एकदम असं भरलेला आहे तो ड्रेस. व्हिडिओमध्ये कसं वाटतं ते सांगा. तर मिस्टर माझे फोटोशूट करत होते, तर मिस्टरांनी सुट्टी घेतलेली होती, मग त्यांना म्हटलं चला आता तुम्हीच माझे फोटो व्हिडिओ काढून घ्या. आणि नेहमी जर असतो तर आयुष्यच काढत असतो, कारण मिस्टरांना सुट्टी नसते, म्हणजे ते सुट्टी घेतच नाहीत. तर अशा प्रकारे मी मस्ती मजाकमध्ये चाललं होतं आणि आरूची पण एवढी मध्ये मस्ती चालू होती ना, तर काही सुचून देत नव्हती, म्हणून जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट करून घेतलं. तर असे दिवे ताटामध्ये फुलं वगैरे टाकून दिवे वगैरे लावून घेतले, असं खूप छान वाटत होतं. आणि हे सर्व आपण दिवाळीलाच करू शकतो, आधीमध्ये छान वाटत नाही. आणि आरूबाईची वाट बघत होती की मम्मीचं कधी होते, एवढी कुरकुर करत होती ना की काय सांगायचं. तिथं नंतर मी साधी सिंपलच रांगोळी काढली, म्हटलं उद्या लक्ष्मीपूजन आहे तर मग आणखीन छान काढावं. तर खूप असं उशीर झालेला होता आणि मिस्टरांना पण आरू रडत होते, म्हणून कसं तरी इरिटेट होत होतं, म्हणून मी पटकन उरकून घेतलं. पण तेवढ्यात रांगोळी कशी आली ते पण सांगा, कारण मला एवढं रांगोळी येत नाही आहे, पण जशी येते तशी काढली. मोबाईलमध्ये बघून एवढी परफेक्ट नाही जमत, आणि त्याला साचे वगैरे लागतात ना, तर तेही माझ्याकडे अवेलेबल नव्हते, म्हणून मी हातानेच काढली. तर ते घाईमध्ये काढलेली होती खूप, कारण फोटो काढण्यासाठी बाहेर जायचं होतं ना, म्हणून घरामध्ये जे घाई चाललेली होती भरपूर. तर वरती पण असं पायऱ्यांवरती मी दिवे ठेवले होते आणि झेंडूची फुलं ठेवले होते, आणि ते पायऱ्यांवरती पण त्यांनी अशी ती हाताची माळ घेतली होती ना, तर ते असं वाटत होतं की नाही का, ते आपण झेंडूच्या फुलांचं कसं विणतो तसं विणलेलं आहे.
तर अशा प्रकारे फोटो मस्त लुकमध्ये फोटो काढून घेतले. खरं बोलायला गेलं तर आहे ना, तर गावाकडेच दिवाळीला खूप मज्जा असते. पण सगळे मिळून एकत्र पण पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे आता. तर कुठं जाणं येणं नाही, हे नाही ते नाही. तर चला जाऊ द्या, असतं प्रत्येकाला सगळं भेटतं असं नाहीच आहे. तर जे काय असेल ते मला सगळं नवऱ्याच्या घरी राहूनच करावं लागतं. तर ह्या आमच्या मॅडम बघा, यांना पण सेम माझ्यासारखं फोटोशूट करायचं होतं. जे मी करेन ते यांना करायचं होतं. तर ती रांगोळी टाकत होती आणि एकदम परफेक्ट टाकत होती. खूप नखरेची आहे बरं का ही माझी मुलगी. तर अजिबात इकडे-तिकडे रांगोळी जाऊन देत नव्हती आणि नंतर तिने ठेवला दिवा. दिवा ठेवून घेतला आणि म्हणतात ना, मुलगी व्हायला खूप भाग्य लागतं. तर तशीच मी भाग्यवान आहे. कारण हिची हौस-मौस करताना ना मी स्वतःला बघते तिच्यामध्ये. तर त्याच्यानंतर आम्ही पायऱ्यांवरनं थोडं फोटोशूट केलं. आमच्या मॅडम पण आहेत व्हिडिओमध्ये आणि एका साईडला आम्ही पण आहे. तर हा लूक कसा वाटला नक्की सांगा. सणवार येतात ना, तर खूप असं आनंदी वाटतं माहिती आहे का, म्हणजे थोडं एन्जॉय करता येते, एकत्र राहता येतं नाही. तर नंतर आम्ही बाहेर गेलो फटाकडे वाजवण्यासाठी. तर सर्व लोक बाहेर सोसायटीच्या बाहेरच फटाकडे वाजवत होते. सोसायटीच्या पार्किंगच्या तिथं कोणच नव्हतं. तर इकडे पाहू शकता तुम्ही रोडला किती फटाकडे वाजत आहे. तर आम्ही पण तिथेच गेलो नंतर फटाकडे वाजवण्यासाठी. तर रात्रीचे सुमारे 10 वाजलेले होते आणि रोडवर गाड्या कमी होत्या आणि पब्लिकच जास्त होतं. सगळेजण असे बाहेर पडले होते. एवढे रंगीबेरंगी सर्वजण दिसत होते ना. तर आरूचा लूक कसा वाटला, कारण तिचा मेकअप मी केलेला आहे आणि ती टिकली तिच्या मनानेच लावलेली आहे. तिला एक छोटीशी टिकली लावली होती, खूप मोठी लावायची होती. तर मॅडमचे नखरे लय आहेत. मम्माला जे पाहिजे, मम्माने जे लावले ना तेच तिला पाहिजे असतं. एवढं गोंडसवानी बोलत होत्या ना मॅडम, तर काय सांगायचं. आणि एवढं पळापळी एवढ्या खुश होत्या. सगळीकडे फुले झाले होते आमच्या घरामध्ये, दिवे सगळीकडे फुले. तर आणि तिच्या पप्पाने एक चान्स सोडला नाही तिचे फोटोशूट करायचं. तर म्हटलं चालू दे बापलेकीचं, म्हणून मी आपलं बाजूलाच बसले होते. त्यांचं चालू दिलं, कारण मी काय बोलायला गेले की थांब तिचे फोटोशूट करू द्या, असं लागत होतं. तर बाहेर वातावरण फटाके एवढे छान होते ना, मस्त दिवाळी म्हणजे खूप भारी वाटतं. तर आमचा फोटो कसा आलेला आहे, कारण हा फोटो काढायला ना खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे या लुकमध्ये ना फोटोच लवकर तयार होत नव्हता. एकतर त्यांना हसायला यायचं जास्त, नाही तर मला हसायला यायचं. मला पण लाजल्यासारखं व्हायचं आणि फायनली मग तो फोटो शूट करून झाला. तर एवढा लुक छान वाटतो ना, तर इंस्टाग्रामला याच्याला खूप व्हायरल झाला हा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला? कारण हा फोटो झाल्यानंतर आहे ना मला खूप आनंद होत होता, कारण असे फोटो मी कधीच काढले नव्हते ना, तर म्हणून. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. काळजी घ्या सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी.